तर नमस्कार मंडळी आणि सुप्रभात चिराई बीचवरून. आज सकाळी वाजलेले आहेत सकाळचे 9:20 आणि दिनांक आहे 23 मे 2024. तुम्ही बघाल तर असा एक नजारा आहे. तर आपलं इकडे सगळं आटपलेले आहे. आता इकडनं आपण निघू गुरुवायूरला. 2 तासाचा रस्ता आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9:15 आणि आज आहे दिनांक 23 मे 2024 आणि आपण आता इकडनं चाललेलो आहोत गुरुवायूर. तर श्रीकृष्णाचं देऊळ आहे तिकडे चाललेलो आहोत आणि एकदम जबरदस्त पाऊस पडतोय. गुगल आंटी सांगते अराउंड 2 तास लागणार. तर आता 50-50 ड्रायव्हिंग मी आणि गजानन करू. आता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लेकिन आपने मुझे तभी ये नहीं बोला था ना आपको भी लेट मिलेगा करके. मैंने अपना बोला था जैसे इधर से आएगा उधर जाएगा ऐसा सोच के चलेगा. देखो आज शाम तक होता है तो कर दो जल्दी जरा, क्योंकि मैं भी यहाँ पे रेंज में रहूँगी पता नहीं कितना. तो फिर वो लड़के लोग को भी मैसेज आता फोन आता अच्छा नहीं लगता ना. तर इकडे तुम्ही बघितलं तर हा आहे तिकीट काउंटर. तिकीट घ्यायची इकडे आणि नंतर इकडनं समोर आतमध्ये चालत जायचं. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही आता बघितलं तर आपण गुरुवायूर देवस्थानचे जे मंदिर आहे तिकडे हत्तींचं खूप मोठं हे लोक देखभाल करतात. तर आता आपण तिकडे आलेलो आहोत. असं आहे. तर ते बघितलं तर कसं त्याचे टस्क वगैरे आहेत, ओरिजिनल टस्क आहेत आणि मस्त हत्ती आहे आणि एकदम बऱ्यापैकी त्यानं ठेवलं आहे खायला वगैरे. थोडंसं चेन्स बांधले आहेत पण ते सेफ्टीसाठी आहेत सगळ्यांचं. आणि इकडे पण समोर तुम्ही बघितलं तर या साईडला दोन्ही साईडला हत्तीच आहेत. इकडे हे हत्ती आहे या साईडला. समोर तुम्ही बघितलं त्याला आता फीडिंग चालू आहे. एकदम मस्त एकदम. इकडे बाजूने हत्ती आहे. तो बघ कसं तोडतोय, पानं तोडतोय. हे सगळे सफेद हत्ती आहेत बहुतेक. सफेद हत्ती म्हणजे पर्टिक्युलर त्यांची एक जाण असते. तर ह्याला तुम्ही ॲक्च्युली बघितलं तर ह्याला चेन्स लावलेले आहेत. हां, थोडंसं एकालाच लावलेले आहेत. म्हणजे तो सगळं तोडतोय पाला पाचोळा म्हणजे खाना खाता तो. बघितलं कसं खालतंय तो, मस्त एकदम. थोडासा बच्चू हाती आहे. बापरे, हा तुम्ही बघितलं समोर तर हा एकदम हेल्दी वाटतो. एकदम मेल आहे हा. आणि ते टस्क वगैरे बघितलं तर काय एकदम मस्त एकदम. बघा सू करतोय. बापरे, हा एकदम मेल
मेल हत्ती आहे. हा तर बघितलं तर ह्याचं तर दात तर मला वाटतं त्याचे ऑलमोस्ट जमिनीच्या कडे येऊन फेकले, एवढे मोठे त्याचे दात आहेत. मस्त एकदम. तर हा तुम्ही हत्ती बघितलात ना, हा इकडचा सर्वात ओल्डेस्ट हत्ती आहे आणि त्याचं एज आहे 70 इयर्स. 70 वर्षाचा आहे हा. तरी पण एकदम मस्त फिट आहे एकदम.